नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी मधील सराव संच 2.1 पाहणार आहोत. त्यामधील प्रश्न पहिला. सोबतची आकृती पहा. आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. संगत कोणाच्या जोड्या. आपल्याला पहिल्यांदा प्रश्न काय विचारलाय की संगत कोणाच्या जोड्या. त्या संगत कोण कुठे कुठे होतात हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे. आता आपण प्रथमतः आकृतीचं निरीक्षण करूया. आकृतीचं निरीक्षण करा आणि मग संगत कोणाच्या जोड्या शोधा. आता संगत कोण कुठे कुठे तयार होतात पहा. इथे, इथे याची जोडी इथे मिळेल तुम्हाला आणि इथल्या कोणाची जोडी इथं मिळेल. मग संगत कोण बघा आपल्याला काय विचारलंय. कोण पी. कोण पीचा संगत कोण कोणता असणार आहे. डब्ल्यू. कोण डब्ल्यू. कोण डब्ल्यू. आता 2 नंबरला काय विचारलंय. कोण क्यू. आता इथं आला हा कोण क्यू. तर ह्या कोणाची संगत जोडी इथे येणार. कोणता होणार आहे. एक्स. कोण एक्स. कोण क्यू ची संगत कोणाची जोडी असेल. कोण क्यू. क्यू ची संगत कोणाची जोडी असेल. एक्स. कोण एक्स. तर 3 नंबरचा प्रश्न. कोण आर. कोण आर ची संगत कोणाची जोडी. कोण आर इथे आहे. आर ची संगत कोणाची जोडी इथे होईल. वाय. तर आपण काय लिहायचं. कोण वाय. त्या कोण एस. कोण एस ची संगत कोणाची जोडी इथे असेल. म्हणजे कोण झेड. आता आंतरविक्रम कोणाच्या जोड्या त्या आपण शोधूया. आता आंतरविक्रम कोणाच्या जोड्या शोधायच्या आहेत. तर आंतरविक्रम कोण कुठे तयार होतो हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. तर इथे आंतरविक्रम कोणाची जोडी तयार होते. आर डब्ल्यू एस एक्स अशी ही जोडी तयार होईल. मग आपल्याला काय विचारले. यस. यसला आंतरविक्रम कोण कोणता होईल. एक्स. कोण एक्स. आता काय विचारले 6 नंबरला. कोण डब्ल्यू. डब्ल्यू ची आंतरविक्रम कोणाची जोडी. तर डब्ल्यूला कोणती येणार. आर येणार. कोण आर. आकृतीत दाखवलेले कोण पहा. खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. पहिल्यांदा आपल्याला विचारलेलं आहे आंतरविक्रम कोण. तर आपण ही अशी आकृती पाहिल्यानंतर आपल्याला लवकर समजणार नाही की आंतरविक्रम कोण कुठं होतोय. तर आपल्याला हीच आकृती थोडी अशी करून पाहावी लागेल. पहा. आता तुम्ही या आकृतीचं निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला आंतरविक्रम कोण कुठे आहे ते समजेल. आता आंतरविक्रम कोणाची जोडी कशी तयार होते. ही अशी पहा. इकडून इकडे आणि इकडून इकडे. ही अशी आणि ही अशी गुणाकाराच्या चिन्हामध्ये. इकडून इथे येणार आणि इथून इथे. मग तर कोण सी कोण ई पहिली जोडी असेल. कोण सी कोण ई आणि दुसरी जोडी कोणती असेल. कोण बी कोण एच. हेच आपण आता वहीमध्ये लिहूया. प्रश्न दुसरा. शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा. खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. तर पहिला कोण कोणता विचारलाय. आंतरविक्रम कोण. तर ही आकृती काढलेली आहे. या आकृतीचं निरीक्षण करा आणि आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की आंतरविक्रम कोण कसा तयार होतो आणि ते बाणाने दाखवलेलं आहे. हे पहा. रेषेने डॉट डॉट करून ही लाईन केलेली आहे आणि हे दर्शवलेले आहेत. आंतरविक्रम कोणाची पहिली जोडी कोणती बघणार पहा. सी ई. कुठून कुठं होतंय पहा. ही लाईन आहे. या लाईन मारलेल्या आहेत. त्याच्या आतील भागामध्ये आंतरविक्रम कोण असे तिरके होतात. इथं झालेला कोण हा इथे होतोय असा तिरका आणि हा इकडून असा इथं तिरका. तर पहिली आपण जोडी लिहिणार आहोत. बघा
कोन सी व कोन ई. कोन सी व ई ही जोडी लिहिलेली आहे. आता दुसरी जोडी कोणती होईल? बी एच. कोन बी कोन एच. कोन बी व कोन एच. आता त्यानंतर काय विचारलंय? संगत कोन. आता ही आकृती परत आपण इथं घेतलेली आहे का तर तुम्हाला समजण्यासाठी की आंतरकोन कसे तयार होतात. आता पहा, ए ची जोडी कुठं होते? ए ची जोडी इथं ई. म्हणजे ह्या काही ज्या लाईन आहेत, ह्या लाईनच्या वरती इथला कोन, इथं जो काही कोन बनतोय तो कोन इथं बनणार आहे. आता त्यानंतर पहा, हा इथं जो काही डी बनतोय तो इथं होईल. याची जोडी ही इथं होईल. ह्या बी ची जोडी इथं होईल आणि इथली ह्या सी ची जोडी इथं येईल. मग संगत कोणाच्या आता आपण जोड्या लिहूया. ए ची जोडी बघा, ए ची जोडी इथं तुम्हाला खून करून म्हणजे रेषेने दाखवलेलं आहे. ए ची जोडी कोणती आहे? ई. संगत कोणाची जोडी? कोन ए व कोन ई. आता दुसरी जोडी बघा, डी ची. कोन डी आणि कोन एच. कोन डी व कोन एच. त्यानंतर रेषेच्या खालचे घेऊया आपण. कोन बी आणि ह्या रेषेच्या खाली कोणतं आले? कोन एफ. कोन बी व कोन एफ. त्यानंतर पहा, कोन सी आणि कोन जी. संगत कोणाची जोडी? कोन सी व कोन जी. या आपल्या संगत कोणाच्या जोड्या तयार झालेल्या आहेत. आता आंतरकोन. आंतरकोन पहा, तीच आकृती तयार केलेली आहे. आता हे कोन तयार झालेले आहे तिथं आपले. तर ह्या बीचा आंतरकोनाची जोडी ई आणि या सीच्या आंतरकोनाची जोडी एच. इथं हे बाणानं दर्शवलेलं आहे. कोन सीची जोडी एच आणि कोन बीची जोडी ई. आंतरकोनाची जोडी कोन बी व कोन ई. कोन सी व कोन एच.